हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं माझ्या स्नेहास किचन कॉर्नर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। मी कढई ठेवलेली आहे, त्यात 4 चमचे तेल ठेवलेले आहे आणि बटाटा घातलेला आहे। बटाटा हा छान चॉप करून घेतलेला आहे आणि बटाटा चिरून हा पाण्यात ठेवून नंतर आपण फोडणीला टाकायचा आहे। बटाटा आपल्याला 2 मिनिट मंद गॅसवर छान गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा खूप छान भिजलेला आहे। 1 वाटी साबुदाण्याला तुम्ही 1 वाटी शेंगदाण्याचे कूट वापरू शकता। साबुदाणा असा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि मग त्यात दाण्याचं कूट मिक्स करायचं। आपली चवीनुसार 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत, त्याही आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। आणि आता आपण कूट आणि साबुदाणा मिक्स करून सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात। आपल्याला खिचडी ही मंद गॅसवर छान भाजून घ्यायची आहे। गॅस कुठेही साबुदाणा खिचडी करताना हाय फ्लेम ठेवायचा नाही। तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खिचडी खूप मोकळी होत आहे। त्यात मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि तुम्ही चवीनुसार लाल तिखटही टाकू शकता। साबुदाणा खिचडी मस्त तयार होत आहे। साबुदाणा हा व्यवस्थित मोकळा लुसलुशीत झालेला आहे। खिचडी तयार आहे आणि मी सोबतीलाच दूध गरम करायला आहे। आता आपण सर्व करूया। माझ्या चॅनेलला